बैल अंगाला हाडाला रचनेला सगळा चांगला निघालाय. नाद खुळा बैल निघालाय. बस सचिन, कुठल्या बैलाचं वासुरी? हंगीरगे बंड्या. सचिन, हंगीरगे बंड्या कोणामुळे माहीत झालता? बर, तुला काय म्हणून सांगितलं? तू काय म्हणून विचारलं होता मला बैल भरवायच्या आधी? बर, हां. वासरू झाल्यावर काय वाटलं तुला? झाले ना? बैल निघाला का पाहिजे असा? मग तुला जसा पाहिजे तुला वाटलं होतं का माप काढल वासरू? हां हां. पल्लबाज म्हणजे हां, इमारत बारकी आईची आणि बापाची पण. उभारलंय शानं वासरू, उभारलंय वासरू, उभारायला शानं झाले. बैल प्रदर्शनला मन नाही उभार दे, हलवू नको बैल, हलवू नको बैल. शाना न शाण्यावणी उभारलाय. अजून कसला उभाराय पाहिजे? बैलाला चौक काय, पेटी काय, शिपूट काय, उंची काय, गळा काय, पाटकाड कसलं बैलाला, तोंडाची नळी कसली. ही बैल त्या वंशावळीतून तुला वळूसाठी जरी सांभाळला तरी काय हरकत नाही. फक्त आता तुझ्या ताकदीवर अवलंबून आहे बघ. माझं कर्तव्य सांगायचं, मी सांगितले. शेवटी पेलायचं न पेलायचं तो तुझा भाग झाला. बरोबर. बघायला आलेली माणसं म्हणली असतील किती वासरू वगैरे. बरं, तुझं काय मत होतं मग त्यावेळेला? हां. बरं बरं बरं. आलं तर देणार आहे. बरं, मग आलं तर देणार आहे म्हणजे अपेक्षा मोबाईलवर मांडणार आहे का असं समोर आल्यावर? बरं, काय फरक आहे समोर आणि मोबाईलवर? अनुभव काय आलाय तुला एक वळू मालक म्हणून? घे पुढं. हां, म्हणजे मोबाईलवर किंमत सांगणं किंवा मोबाईलवर द्यायचं आहे म्हणून सांगणं. बरं. फोनवरनं किंवा दुसऱ्याला विचारून हां. कधी व्यवहार करायचा. बरं बरं. त्याला खरंच घ्यायचं आहे, त्यांना समोर यायचं, वस्तू बघायची, पुढे हां. त्या मालकाला विचारायचं असं तसं. बरं, मग त्याच हां फोनवरनं विचारून सगळ्या गोष्टी चुकीच्या घडत गेल्या त्या. बरं बरं. म्हणजे अर्थात फोनवर वेळ देणाऱ्याला त्यातलं काय समजत नाही असा अर्थ झाला. म्हणजे जो माणूस समोर येत नाही मोबाईलवर विषयाला सुरुवात करायला बघतो. घे पुढं पलीकडचं पाहिजे. बैल शहाणा उभा राहिला, फक्त उभा कर.